नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण अनेकांशी गप्पा मारत असतो आणि आज आपल्याकडे आलेले आहेत सुभेदार मेजर धनसिंग बाजे साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. रेडिओ विश्वासवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर तुमचं पण मला इथं तुम्ही बाकीचे सगळेजण फक्त सेलिब्रिटींनाच बोलवतात. तुम्ही पहिल्या अशा व्यक्ती आहे का ज्यांनी सैनिकाचं सगळे आदर करतात, सगळं करतात, पण असं बोलवणं काही आजपर्यंत कोणाकडून आलं नाही. ते तुम्ही आलं तर मी मनापासून तुमचं फार फार आभार मानतो. बाजे साहेब, तुम्ही सेलिब्रिटी म्हटले, पण आमच्यासाठी खरं तर मिलिटरीतले लोक, सैनिक येस जो आपल्या सीमेवरती उभा आहे येस सर. तो सगळ्यात मोठा सेलिब्रिटी असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही आले येस सर. आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारतायत, सर मला खूप छान वाटतंय. पण सर ते जरी झालं, हे तुमचं म्हणजे मनापासून आहे. नाही तर असे सांगणारे 99% लोक आहेत आणि त्याला अंमली जामा पैलवणारे म्हणजे एक्झिक्युशन करणारे किती टक्के ते तुम्हालाही माहिती आहे. मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुमचं सुभेदार मेजर ही पोस्ट आहे. हो तुम्ही ज्या वेळेस आपल्या लष्करामध्ये सामील झाले सर. त्यावेळेची परिस्थिती कशी होती? तुम्ही का गेले, कसे गेले, हां. सुरुवातीची तुमची पोस्ट कशी होती, सर ते जरा आम्हाला तुम्ही सांगा. सर माझे वडील ते पण मिलिटरीतून सुभेदार म्हणून रिटायर्ड आहे, श्री भक्तचंद बाजे. तर त्यांना पाहायचो तर आपल्याला मधली आर्मी काय ते माहीत नसतं. वडील ड्रेस घालायचे, त्या वर्दीचं आकर्षण होतं आणि पहिल्यापासूनच डोक्यात फिट झालं होतं का आर्मीतच जायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कारण हे होतं, मला असं वाटलं का आर्मीत गेल्यावर अभ्यास काही करावा लागणार नाही. आपलं रायफल घ्यायची, कॉक करायची आणि जायचं. पण तिथं गेल्यावर ते तर असतं, पण जे नरक वगैरे जे पाहायचं असतं ते आमची बेसिक ट्रेनिंग असते. त्याच्यात सगळे नरक आम्ही पाहून घेतलेले. आमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा सगळ्या तिथं एकदम म्हणजे धुळीला मिळतात. आणि मग नंतर तो त्याच्यातून एक वेगळा 6-7 महिन्यांनी एक वेगळा माणूस जन्माला येतो. पण ते जे करतात खूप वाईट करतात, पण त्याच्यातून खूप चांगलं हासिल होतं. मग त्याला ते फौलाद बनवून सोडतात त्या माणसाला, जे की आई वडील हे बाहेरचे कोणीच बनवू शकत नाही. सुभेदार मेजर ही रँक तुम्हाला कशी मिळाली? साहेब सुभेदार मेजरमध्ये आमच्यात एक शिपाई म्हणून भरती होतात आणि लास्ट रँक ही आहे त्यांची सुभेदार मेजर. याच्यातून म्हणजे आपलं पूर्ण करिअरचं हे पाहिलं जातं आणि 30-40 हजारातून एक जणाला सुभेदार मेजर म्हणून सिलेक्ट केलं जातं सर. मग तुमचा ACR पाहिला जातो, ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स, काय काय काम केलं आहे, पनिशमेंट वगैरे काय आहे, कुठं सर्व्हिस केली आहे, फील्डमध्ये केली आहे, पीस सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग एक सुभेदार मेजरचं सिलेक्शन होतं सर. सुभेदार मेजरच्या अंडर किती सैनिक असतात? सर एका रेजिमेंटमध्ये 2च बॉस असतात. एक कमांडिंग अफसर असतो, जे क्लास 1 अधिकारी असतात, आणि दुसरे सुभेदार मेजर साहेब, ते क्लास 2 अधिकारी असतात. कमांडिंग ऑफिसरला जे पाहिजे ते कागदावर देतात आणि त्याला एक्झिक्युशन करायचं काम सुभेदार मेजर साहेबांचं असतं. म्हणजे एका बटालियनमध्ये साधारण तुम्ही धरून घ्या 900 ते 1000 लोक असतात. त्यांचं सगळं सुभेदार मेजर साहेब पाहतात. तुम्ही हे 900 लोकांची टीम तुम्ही हाताळली आहेत सर याच्यामध्ये परत काही तुकडे असतात हो, का, हो, भेद हो, असतात का, कंपनीज ते कशा असतात. असतात? त्याच्यात पण मग सर बटालियन असतं, कंपनी असते, मग कंपनी कमांडर असतो, त्यांचे पण JCOs असतात, सुभेदार असतात ते. मग वेगवेगळ्या 4-5 अशा कंपन्या बनवून मग एक बटालियन बनते आणि मग बटालियनचा पण एक आपला सुभेदार मेजर साहेब असतो. तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे? मी साहेब भारतात जवळपास भटिंडा, दिल्ली, मुंबई, जोशीमठ जे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ जवळ, साऊथ सुडानमध्ये UN पीस कीपिंग फोर्समध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर लेह लद्दाखमध्ये केलेलं आहे, -20-15मध्ये तिकडं पण काम केलेलं आहे मी सर. अशी मिलिटरीची सर्व्हिस जी असते, हे बॉन्ड असतो, तो सर, बॉन्ड सर, म्हणतात त्याला, सर सर तो किती वर्षाचा असतो सर आणि तुमची सर्व्हिस किती झाली आहे? सर एका जवानासाठी लास्ट त्याचं 52 इयर्स एजपर्यंतच ते राहू शकतात सैन्यात. कारण आर्मीची नोकरी इतकी आसान नाही आहे का बुवा, म्हणजे काही दिवसांनी असं होतं का यार कसं करायचं. तिथं खूप ट्रेनिंग हार्ड आहे. साधारण माणूस तर ती 40च्या नंतरच करू शकत नाही. पण आम्ही 52 पर्यंत करतात आणि 52 हे आमचं लास्ट राहतं सर. आणि मॅक्झिमम सर्व्हिस 34 इयर्स किंवा 52 इयर्स ऑफ एज, विच एव्हर इज अर्लियर. मग तुम्ही किती वर्ष केलं? मी 28 वर्ष केलं सर. अच्छा, 28 वर्षानंतर तुम्ही रिटायर झालो सर. तुम्हाला रिटायर होऊन किती वर्ष आले? 2 वर्ष झाले सर. या आता 2 वर्षामध्ये तुम्ही काय काय करताय? सर आता मी 2 वर्ष रिटायर होऊन झाले, तर मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला आहे, भाविक ग्रुप म्हणून आहे. आणि मी आता जी आपली नाशिक, आपला महाराष्ट्र हे सगळं एकदम जवळून पाहायला भेटतंय. आणि जी माझ्या डोक्यात एक प्रतिमा होती मिलिटरीत असताना, कारण मिलिटरीत असल्यावर माणूस जास्तीत जास्त 1-1.5 महिना
महाराष्ट्रात येतं, बाकी आम्ही बाहेरच राहायचो. ती जी प्रतिमा होती ती थोडी आता ऑन ग्राउंड आल्यावर बरीच चेंज व्हायला लागलेली आहे आता. आणि माझा जो मला असं वाटतं की तो माझा एक म्हणजे डाऊट होता असा, पण ते काही बरोबर वाटत नाही मला आता ओरिजिनल पाहिल्यावर. तुम्ही सांगताना सांगितलं की तुम्ही भटिंडा किंवा महाराष्ट्र, मुंबई लखनौ. आणि इतर देशांमध्ये सुद्धा तुम्ही काम सर केलं. सर मिलिटरीच्या बाबतीत सर इतर देशांची मिलिटरी सुद्धा तुम्ही बघितली असेल सर सर आणि भारतीय मिलिटरी याच्यामध्ये काय फरक वाटला हो तुम्हाला? सर आता तुम्ही अमेरिकेचे पण सैनिक आहेत, त्यांच्याकडं हायली सोफिस्टिकेटेड वेपन्स आहेत, पण जो जिगरा, जी म्हणजे कठीण परिस्थिती आणि शून्यातून काही निर्माण करण्याची जी कुवत आहे आजच्या तारखेला, ती फक्त भारतीय सैन्यामध्ये आहे. आणि ते सुद्धा आपल्याला इराकमध्ये रिक्वेस्ट करत होते की तुम्ही इराकमध्ये पाठवा, हे पाठवा. जसं आम्ही UN मिशनमध्ये होतो, तर तिथं गेल्यावर आम्हाला असं एक हॉस्पिटल सेटअप करायचं होतं आणि तिथं खूप मोठं गवत वाढलेलं होतं. तर ते इंग्लंड वगैरे ते पण त्यांचे पण सैनिक आलेले होते. मग ते ग्रास कटर मशीनसाठी वेट करत होते. मग आपलं कसं आहे आर्मीवाल्यांचं, इंडियनवाले सळ्या पडलेल्या होत्या, त्याच्यावर नजर पडली. त्याच्यात आमचा एक जवान लोहार होता घरचा. बोला साहेब इससे तलवार बना देते. गरम केल्या, वाकवल्या त्यांना, तलवार केली. रात्रीतून सगळं काटून एकदम ग्राउंड चकाचक. आणि त्यांच्या आधी आम्ही सेटल होऊन गेलो. ते सकाळी पाहून असे हक्केबक्के झाले का, "ओह इंडियन, हाऊ यू गेट दिस ग्रास कटिंग मशीन?" आम्ही सांगितलं, "दिस इज अवर ग्रास कटर." ती तलवार दाखवली आम्ही त्यांना. मग ते आम्हाला म्हणे, "अरे यू इंडियन आर माफिया, यू कॅन डू एनिथिंग, एनिथिंग." आणि साऊथ सुडानवाले बी लोक आहे ना, चायनावाले, ते त्यांना इतके लाईक नाही करत. ते इंडियन आर्मीला एकदम आपलं चांगलं मानतात सर. आपली प्रतिमा जी आहे ना बाहेर आहे ना इंडियन आर्मीची, म्हणजे आपण एक गर्वाने सांगू शकतो का खूपच चांगली आहे. का बा इंडियन आर्मी जिथं गेली तिथं काहीही करू शकतं आणि काही होऊ शकतं. इम्पॉसिबल असं त्यांच्यासाठी काहीच नाही बस. प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्याची संधी तुम्हाला मिळाली का? सर 20-25 दिवस कारगिलच्या टायमाला. आणि देवाकडं म्हणजे विनंती करेल का असे प्रसंग कोणावरच नको. इथं बसून आपल्याला बोलायला खूप चांगलं वाटतं. वार व्हायला पाहिजे, घरात घुसून मारायला पाहिजे, हे बोलणं खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही तिथं -20 मध्ये जातात आणि डोंगराला चिटकून 20-20 दिवस राहतात आणि करावं तर लागतंच साहेब. पण आता तुम्ही विचार करा 15-15, 20-20 दिवस तुम्ही जंगलात आहे, घरचा काही कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही आणि शूजसुद्धा काढायला भेटले नाही. 15-15, 20 वेळच नसतो साहेब. आपल्याला फक्त आपलं टार्गेटवरती. आणि आमच्या टायमाला ते पाकिस्तानवाले वर बसलेले होते, आम्ही खाली होतो. त्यांनी एक दगड ढकलला तरी आपले 10-20 सैनिक मारायला काहीच प्रॉब्लेम नाही होता. तरीसुद्धा आपण जगातल्या सर्वात उंचीवरचं युद्ध हे जिंकलं. पण त्याच्यासाठी आपण चांगलीच कॉस्ट मोजलेली आहे साहेब. तुम्ही 2 वर्ष झाले सर सिव्हिल याच्यामध्ये आहात. सर मिलिटरीचा तुम्ही जवळजवळ 28 वर्ष अनुभव घेतला. सर सिव्हिल जो भाग आहे तो आणि मिलिटरी सर याच्यामधला तुम्हाला फरक काय जाणवला हो? सर जमीन आसमानचा फरक जाणवला मला. मिलिटरी म्हणजे मिलिटरीत असं आहे की सांगून द्यायचं, ही भिंत बनली पाहिजे, आणि झोपून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी आम्हाला आठवण ठेवायची बी गरज राहत नाही का मी 12 तासात ही भिंत बनवायला सांगितले. हे एकदम अज्युम्ड असतं की ती 12 तासात बनवून उभीच झालेली असेल. पण इकडं आल्यावर तर देवाच्याच भरोशावर आहे साहेब. कधी होईल, काय होईल, देवालाच माहिती. हा खूप मोठा फरक आहे साहेब. तुम्ही मिलिटरीत असताना सुद्धा अनेक भागात आपल्या देशातल्या फिरले. सर महाराष्ट्र हं. आणि इतर प्रदेश सर ह्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? सर आधी मला असं वाटायचं आपण सगळ्यांपेक्षा खूप पुढे आहे, खूपच पुढे आहे. पण जेव्हा मी आता आलोय, इथं फिरतोय आणि अनेक कार्यालयांशी माझे संबंध येत आहे. स्वतः मी पण घर बांधतोय, हे करतोय, तर बरेच कार्य. तर मला असं वाटतंय आपण भ्रष्टाचाराच्या बाबतीत, आपण निकम्मेपणाच्या बाबतीत, म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे. मला माझं राज्य आहे, पण आज ही एकदम वस्तुस्थिती आहे. इथून जर UP-बिहार वाले गेले तर आपल्या 80% कन्स्ट्रक्शन साईट आजच बंद पडून जातील. आणि कोणाला किती बी राग येऊ काय हो, हे UP-बिहार वालेच काम करताय. आपले लोक सर म्हणजे कामाकडे लक्षच देत नाही. आपण फालतूचेच उद्योग जास्त करतोय. आणि आपल्या नाशिकची स्थिती पाहिजे तर तुम्ही पहा, पूर्ण नाशिक खोदून टाकलेलं आहे साहेब. एकही तुम्हाला नाशिकला असा रस्ता मी अभिमानाने माझ्या मित्रांना दाखवू शकत नाही की आ मेरे नाशिक में और देखिए रस्ता दिसतच नाही मला. आणि मी सकाळी घरून निघतो तर मला आधी 15 मिनिटं निघावं लागतं, कारण रात्रीतून कुठं खोदून ठेवला असेल काही पूर्वकल्पना नाही सर. आणि भ्रष्टाचार नसता आता जेवढे रस्ते आहे साहेब, रस्त्याचा एक नियम आहे का हा रस्ता काम दिलं, हा 4 लाखाला रस्ता दिला, याचा बनवण्याचा अवधी इतका आणि हा संपवण्याचा अवधी इतका आहे. हे बोर्ड लावणं
कायदेशीर बंधनकारक आहे सगळ्या बिल्डरना. तुम्ही एकही मला लावताना दिसलेलं नाही, एकही लावत नाही. सगळे पाहत आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचे माणसं जे ऑन ग्राउंड आहे ते काय ड्युटी करताय? आणि जर तुम्ही मोठे मोठे बोर्ड लावले का बा 5 लाखाला हे काम दिलंय, हे 10 जानेवारीला 11 जानेवारीला कंप्लीट होणार आहे, तर त्या ठेकेदाराच्या मनात पण एक थोडीशी भीती निर्माण होईल का यार सगळी पब्लिक पाहतीये का बा हा रस्ता ह्या तारखेला पूर्ण होणार आहे, एवढ्या एवढ्या पैशाला दिलेला आहे. मग लोकांना बी कळतं कितीला काम दिलं. कुठंच काही नाही साहेब. पण नियमानुसार 100% असा बोर्ड लावणं गरजेचं आहे आणि बंधनकारक पण आहे. आणि आता नाशिकचं तर कोणी मायबापच राहिलेलं नाही साहेब. आता प्रशासन इन द सेन्स की काही ना काही त्यांच्या टीम असतील. आता कुंभमेळा येतोय सर, सरकारचं पण काम आहे का जिथं 10 लोकांचं काम आहे तिथं कमीत कमी आता 15 लोक द्यायला हवे. वर्कलोड आहेच ना सर. जर आपण 2027 मध्ये कुंभमेळ्यासाठी जातोय तर आयुक्त सुद्धा ॲडिशनल आयुक्त दिले पाहिजे. एकच आयुक्त किती पाहणार? त्यांचं जे आयुक्ताचं ऑथरायझेशन आहे ते जे आपले नेहमीचं रुटीन कामं नाशिक जिल्हा चालवण्यासाठी जे आहे ते आहे. पण आता कुंभमेळा म्हणजे एक करोडो लोकांना मॅनेज करायचं आहे सर. मग त्याच्यासाठी ॲडिशनल यांनी IAS अधिकारी 2-4 दिले पाहिजे. एक तर सरकारचं इथं मला असं वाटतं की थोडंफार यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि हे कामं आता लांबून यांचं मला एकच दिसतं कॉन्ट्रॅक्टर लोकांचं का बा याला 27 पर्यंत न्यायचं. मग सगळा मीडिया, भारताचा सगळा मीडिया इथं नाशिकवर तुटून पडेल. मग रातोरात रस्ते बनवायचे. मग परत तेच होणार सर. परत रातोरात रस्ते बनतील, लगेच बिलं निघतील आणि 2 महिने कुंभमेळा झाला का परत रस्ते आपले तुटतील साहेब, असं मला वाटतं. आता होऊ शकतं मी चुकीचाही असू शकतो, पण जर लेट होतंय मग का लेट होतंय? सगळ्यांना माहिती 2027 मध्ये कुंभमेळा आहे आणि इतका मोठा क्राऊड आपल्याला कंट्रोल करायचा आहे. मग ते आत्तापासूनच का नाही? तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, आपलं निमानी बस स्टँड पहा सर, त्याच्यापेक्षा बिहारचं कोणतंही बस स्टँड सुद्धा चांगलं असेल. इतकी घाण परिस्थिती. रोज किती म्हातारे कोतारे लोक पडताय. एक काँक्रिटीकरण करायची आपली ऐपत नाही सर. नाशिक महानगरपालिका, आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो ज्याला, नाशिक, मुंबई, पुणे, त्या गोल्डन ट्रायंगलचा आपण एक भाग. आणि आपलं ते निमानी काय बस स्टॉप आहे साहेब, ते काय चिखल आहे तिथं. तुम्ही जर तिथं जाल तर असं वाटेल आपण कुठे आहे आणि कशाचं प्रगती, कशाचा विकास, काहीच नाही सर. मग झिरो आहे आपण. पण या सगळ्या याच्यामध्ये एक नागरिक सर. म्हणून माझं स्वतःचं पण काय कर्तव्य आहे? सर, नागरिकाचं सर्वात आधीचं जे कर्तव्य ते आपण करत नाही. आधी तुम्ही पाहिला असेल रस्त्याला खड्डे पडले, हे झालं, मोर्चे निघायचे, मोठे मोठे मोर्चे निघायचे. मग सगळे नोकरीपेशा लोक ॲक्सेप्टेड आहे. पण रविवारी सुट्टी आहे तर कोणी काढला मोर्चा तर तुम्ही बी जा ना. आपण फक्त टीव्हीत बसून पाहायचं, मोर्चा निघाला, हे झालं ते झालं, तुम्ही तुटून पडा ना. आणि आता तर तसं मला वाटतं का नाशकात विपक्ष काही राहिलेलाच नाही आहे साहेब. विपक्ष दिसतच नाही आपल्याला. आता जर विपक्षी लोक जर ते बी स्ट्रॉंग असते, इमानदार असते, मग त्यांनी बी मोठे मोठे मोर्चे काढले असते. पण त्यांचं बी कुठं निकट काहीतरी रुतलेलं दिसतंय, ते बी बिचारे शांत आहे. म्हणून मला असं वाटतं नाशिकचं कोणी मायबापच राहिलेलं नाही साहेब. पण मग प्रशासनाने सर. आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर, जर ठरवलं का बा हे व्हायचंय, आता तुम्हाला आठवत असेल सर, RR पाटील आपले जे गृहमंत्री होते, 100% इमानदार होते. आणि इमानदारी इतका खतरनाक हत्यार आहे साहेब. त्यांनी काय सांगितलं होतं, गावठी दारू कुठं सापडली तर SP साहेबांना सस्पेंड करेल. दारू संपली होती साहेब, भेटायचीच नाही. आता तुम्ही PIला साहेबांना आणि कॉन्स्टेबलला सस्पेंड कराल तर तुम्हाला दारू सापडेलच. ते काय ते संध्याकाळी सस्पेंड, IPS साहेब त्यांना परत रात्री 2-4 दिवसांनी परत घेऊन घेता. पब्लिकची याददाश्त 2-4 दिवसांसाठी असते. तुम्ही हाय लेवल धरा. आता आपल्या महाराष्ट्रात साहेब 226 IAS अधिकारी. आता त्याच्यातून जर तुम्हाला नाव विचारलं, तुकाराम मुंडे साहेबांचं नाव लहान पोराला माहिती, सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचे पोरं विषपेत होते. त्याच्यात हे आपले जे नेते लोक आहे ज्यांच्या डेरे, त्यांचेही पोरं विषपेत होते. कारण गरीबरं त्यांचं म्हशीच्या खालून दूध येतं. पण त्यांचा मुलगा हॉटेलवर जाऊन दूध पित असेल, चहा पित असेल, ते पण विषच पित आहे. मग आता जर तुकाराम मुंडे साहेबांनी एवढ्या 2च महिन्यात एवढे दुधांचे करोडो लिटर म्हणजे घोटाळे बाहेर काढले, मग आधीचे जे आयुक्त होते ते काय फक्त पगारच घेत होते का? त्यांना काहीच दिसत नव्हतं का? आणि मला असं वाटतं मुंडे साहेब आल्यावरच लोकांना कळलं का हा पण काही विभाग असतो, भेसळ धरणारा, हॉटेली चेक करणारा. त्याच्या आधी मला असं वाटतं 98% लोकांना हे माहितीच नव्हतं का असा बी काही विभाग असतो बा, असं मला वाटतं साहेब. त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्याच प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये सर, असे अधिकारी यावेत. बिलकुल सर. आणि त्यांनी त्या जर समजा पद्धतीने सर काम करावं. एकच अधिकारी एवढं करू शकतो आणि जर यांना खरंच आपल्या देशाबद्दल, आपल्याला तुम्ही जे भाषणं करतात आपले पुढारी लोक, त्यांची देश श्रद्धा हे पाहून असं आमच्या तर डोळ्यात अश्रू येऊन जातात सर. काय त्याग त्यांचा, काय महान त्याग. आणि ते कसे, आता आम्ही असे पण पाहिलेले मनोहर पर्रीकरांसाहेबाचे स्कूटरवर जायचे मुख्यमंत्री असताना, हो.
आहे ना. आणि मी APJ अब्दुल कलाम साहेब आर्मी हॉस्पिटल R&R दिल्लीला असताना अशी व्यक्ती राष्ट्रपती पाहिली की जी एक सुटकेस घेऊन निघून गेली होती आणि त्यांचा पगार आल्यावर ते सगळा पगार, त्यांची माळी, त्यांची न्हावी, त्यांच्या पोरांची विचारायचे, कोणाची फी भरली, त्याची नाही भरली, त्याची भर, त्याची भर, आणि त्यांची फी साहेब संपून जायची. मी अशा लोकांना पाहून आलोय आणि मग यांचा त्याग पाहिला तर मग तुम्ही कम्पॅरिझन करायला गेलं तर कळतं. आता समजा सर तुम्हाला शाळा आहे, आपल्या शाळा ठीक करायच्या आहे, काहीच करू नका साहेब. आपले जे मोठे मोठे अधिकारी IAS IPS MPSC जे क्लास 1 अधिकारी आहे त्यांना नोकरीवर ठेवताना बॉन्ड लिहून घ्या की 10वी पर्यंत मी माझ्या पोराला गव्हर्नमेंट शाळेत शिकवल. आता कलेक्टर साहेबांचा पोरगा शाळेत गेला आणि शाळेत पाणी येत नाही प्यायला, तो घरी जाऊन पप्पांना सांगेल, कंप्लेंट करायची गरज नाही ना सर, संध्याकाळी प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होऊन जाईल, पोरगा दुसऱ्या दिवशी जायचाच आहे, कारण कलेक्टर साहेबाच्या पोराला पाणी नाही मिळालं. पण आता होतं काय सर, आता पुढारी साहेब जेवढे आहेत सगळे सांगतात मराठी शिकवा, मराठी शाळा शिकवा. त्यांचे पोरं इथं काय, मी तर म्हणतो भारतात नाही विदेशातच शिकतात. आता त्या पुढारी लोकांचे सगळे पोरं मराठी शाळेत गेले, मोठे मोठे अधिकाऱ्यांचे गेले. तुम्हाला काहीच करायची गरज नाही साहेब, शाळा एकदम चकाचक होतील. झाडूवाला टायमावर, आता कलेक्टरचं पोरग जिथे शिकेल त्याला माहिती आहे कलेक्टर साहेब पोराला घ्यायला आले, मग माझ्या शाळेची माझी नोकरी जाईल, तो एकदम शाळा झाडून ठेवल. शिक्षक जीव तोडून शिकवतील. एखाद्या शिक्षकाला नाही आलं तो अभ्यास करून येईल का बा कलेक्टर साहेब आले पोराला घ्यायला, मला काही प्रश्न करा ना साहेब. तुम्ही सर्व इमानदार आहे, कोणी म्हणतं का नेता मी गद्दार आहे बा, मी देशासाठी काही करणार नाही, तुमची इमानदारी आहे ना, मग तुम्ही करा ना, देशासाठी करा. सगळ्या जे कर्मचारी आहेत त्यांचे पोरं 10वी पर्यंत ठीक आहे, 10वीच्या नंतर सगळ्याच्या आपल्या आपल्या वाटत, 10वी पर्यंत तुम्ही सरकारी शाळांमध्येच शिकवणार असं त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घ्या. नसेल दिलं तर दुसऱ्याला चान्स द्या ना सर, मग त्यांना गरज नाही आहे. आता फडणवीस साहेब आहे आपले, खूप चांगले मुख्यमंत्री आहे, शिस्तबद्ध आहे, सगळे इमानदारपणे, इथपर्यंत मला वाटतं. त्यांना एकदम ट्रान्सपरन्सी आणायची, एकदम ट्रान्सपरन्सी. प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये एक एक वेबसाईट द्या साहेब. 500 रुपयाचा हा रस्ता मंजूर झाला, प्रत्येकाच्या फोनवर टाकून द्या ना तुम्ही. आता आपल्याला पैसे घ्यायचं आहे, लाईट बिल सगळ्यांच्या याच्यात चाललं जातं का सर, तुमचं लाईट बिल एवढं, जोपर्यंत भरत नाही 10 वेळा मेसेज येतो, माणूस उबगून जातो. आणि त्याच्यात हे पण लिहिलेलं असतं इफ पेड प्लीज इग्नोर. मग त्याच्यापेक्षा पण तुमच्या गावचे सगळे नंबर आहेत, ग्रामसेवकाला म्हणा एक ग्रुप बनव, पूर्ण गावचा मोबाईलचा एक ग्रुप बनव. 100 लोकांपैकी 60 लोकांकडे मोबाईल असतील, 60 लोकांपैकी 30च हुशार असतील आणि 30 पैकी 10% लोक वाचणारे असतील, तरी त्यांना कळेल का माझ्या गावाला हँडपंपसाठी एवढा निधी आलाय, किती फंड्स आले. तर मग 100 रुपये तुम्ही पाठवले साहेब, तर त्याच्यात मानून घ्या 20-30 रुपयाचा भ्रष्टाचारही झाला, 60-70 रुपयाचं तर काम होईल. मला असे गावं माहिती आहे की जिथं काय फंड आला काय गेलं कोणाला माहितीच नाही, मिसलेनियसमध्ये काय झालं काहीच माहित नाही साहेब. तर तिथं कसं होईल, मग तुम्ही बनवा, प्रत्येक गावाला वेबसाईट बनवा. फडणवीस साहेबांना पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, आता त्यांच्याकडे काही एक्सक्यूज नाही का इथं आमचं सरकार नाही. तुमचं पार खालून वरपर्यंत विपक्ष राहिलेला पण नाही आता, आणि तुम्ही एकदम डॉन आहे आजच्या तारखेला, काही निर्णय घेऊ शकता तुम्ही. प्रत्येक गावाला एक वेबसाईट बनवा, नाशिकची वेबसाईट बनवा. नाशिकचे लोक घरपट्टी भरतात, पाणीपट्टी, त्यांना द्या, हा तुमच्या इलाकाचा रस्ता हा एवढ्या एवढ्या रुपयाला बनतोय, त्याची सीमा ही आहे, एवढ्या दिवसांनी बनल, नाही बनलं तर एवढा एवढा त्यांना प्रतिदिन दंड आहे. बनवा ना साहेब, ठेकेदारावर ऑटोमॅटिक प्रेशर निर्माण होईल आणि तुमचे चांगले रस्ते बनतील. आता मी फिरतोय 2 महिन्यापासून, मी तुम्हाला सांगतो की गंजमाळाचा जो सिग्नल आहे साहेब, तिथून जो आपला चर्च आहे तिथपर्यंत तो रस्ता खरडून ठेवलेला आहे. ठीक आहे तुम्ही काम करणार आहे, 6 महिन्यापासून खरडून ठेवला, लोक गाड्या बॅलन्स जातोय, तिथं काही शून्य काम आहे अजून, मग खरडला कशाला. म्हणजे तुमचे जे मोठे मोठे अधिकारी आहे त्यांचं काम आहे, अरे बाबा काहीतरी टाइम लिमिट ठेवा, काहीतरी नियमाने काम करा. तो आला का तो खोदतो, तो आला का तो, यांची टीम बनवली पाहिजे. इलेक्ट्रिक बाजूला प्लंबरवाले सगळे त्यांचे साहेब एक करा, बा हा रस्ता बनवायचा आहे, सांगा भाऊ, टाईमलाईन द्या त्यांना. तो गेला का तो खोदतो, तो गेला का, आणि हा टॅक्स पेअरचा खूप प्रचंड पैसा वाया जातोय साहेब. असं एकदम मला, आणि मी आता जसं द्वारका होतं साहेब, द्वारकाला जो राऊंड आहे तिथं गुडघ्या इतकं मागच्या पावसाळ्यात पाऊस होता, किती म्हातारे लोक बाया बी पडताना पाहिल्या, खूप मनाला वाईट वाटलं. मग एक दिवशी भुजबळ साहेब आले तिथं, मग त्याच्यानंतर थोडी कारवाई झाली आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी पूर्ण खड्डे बुजवून जो द्वारकाचा जो सर्कल होता तो एकदम चकाचक करण्यात आला. खूप चांगलं वाटलं साहेब का बा झाली बा, रस्ते दुरुस्तीचा काहीतरी फंड येतो आणि त्याचा काहीतरी उपयोग झाला, खूप समाधान झालं. पण दुःख याचं झालं का सर, 15 दिवसांनी तो रस्ता खोदून काढला हो, म्हणे इथं अंडरपास बनायचं आहे. मग तो 15 दिवसासाठी तो पैसा घालवला का, म्हणजे एवढे मोठे मोठे, आता ज्या अधिकाऱ्यांनी ते सँक्शन केलं त्याला माहिती ना 15 दिवसांनी इथं आपण खोदणार आहे, मग त्यांनी तो पैसा वाया का घालवला सर. तो टॅक्स पेअरचा अकाउंटेबिलिटी कोणाचीच नाही आहे सर. आणि मला असं वाटतं सर की अकाउंटेबिलिटी सेट करणं फारच महत्त्वाचं आहे. अकाउंटेबिलिटी इन द सेन्स तुम्ही क्लास 1ला अकाउंटेबिलिटी सेट करा. आता कर्णिक साहेबांनी थोडासाच
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला दाखवला, मोठे मोठे डॉन अंडरग्राऊंड होऊन गेले साहेब. थोडंसंच दाखवलं, मला वाटतं त्यांनी अजून 50%च्या वर गेलेलं नाही साहेब. आणि जर विचार करा ते 100%वर आलं तर काय होईल? कोणी पाकिटही मारणार नाही. तर हीच गोष्ट इथं थोडे खतरनाक माणसं पाहिजे का, झोपेत पण कलेक्टर साहेब दिसले पाहिजे, यार काही चुकीचं केलं तर साहेब आहे. आणि जे इथले लोक जे जमलेले असतात, जाड कातडीचे झालेले असतात साहेब. आता काही काही डिपार्टमेंट असे पैसे घेतल्याशिवाय त्यांचा पेनच चालत नाही हो. आता याला कोणाला चॅलेंज करायचं असेल माझ्या संघ या, मी त्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये छुपा कॅमेरा घ्या, माझ्या संघ फिरा, मग मी साबित करून टाकेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ही साहेब वस्तुस्थिती आहे. आणि मला आधी असं वाटत होतं का बा आपण महाराष्ट्र खूप पुढे आहे, ते जरा माझ्या मनात आता थोडंसं चुकीचं वाटू लागलंय मला. नाही, पण आता तुमची देशभक्ती आणि तुमचा हा जो काही बाणा आहे, सर हा तुम्ही मिलिटरीमध्ये गेल्यामुळे जास्त तुम्हाला ते हे आलेलं आहे. मग सर तुम्ही आजच्या तरुण पिढीला किंवा मुलांना जे शिकताय हां त्यांना काय सांगाल? सर, मी सांगतो आर्मी का गरजेची आहे. जर तुम्हाला पाहायचं, आता आपले सगळे पुढारी म्हणतात हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. सर्वात आधी काय करा सर, सगळ्या पुढाऱ्यांना म्हणा आपला एक एक मुलगा तरी आर्मीत पाठवा. एक एक मुलगा, फक्त एकच पाठवा, जास्त नका पाठवू. अरे बाबा तुझा नको पाठवू, तुझ्या भावाचाच पाठव पुढाऱ्यांचा. आणि त्याला बॉर्डरवर जाऊ द्या, त्याला कळू द्या का देश काय राहतो. जर तुम्हाला विचारायचं की तिरंग्याची काय व्हॅल्यू आहे, ते रोहिंग्या बिचारे आपले बांगलादेश बॉर्डरवर येत आहे. बांगलादेश लात मारतोय तिकडनं, आपण लात मारतोय तिकडनं. त्यांना हेच माहित नाही की माझ्या देशाचा झेंडा कोण, मी कोणत्या देशाचा, मी नॅशनॅलिटीमध्ये लिहू काय. तेव्हा तुम्हाला कळतं सर, इंडियन लिहिणं म्हणजे किती करोडो अरब रुपयाची आपली प्रॉपर्टी का आपण अभिमानाने सांगतो आय एम इंडियन. त्यांना काय सांगतील साहेब ते? ना बांगलादेशी सांगतात ना नेपाळ, काहीच नाही. तो धक्का तिकडं मारतोय, तो धक्का तिकडं मारतोय. मग तिथं जाऊन जर आजच्या पिढीने पाहिलं तर त्यांना कळलं सर देश काय आणि देशासाठी लोक का मरतात आणि इंडियनचा काय ब्रँड आहे आपला. ते आता हळूहळू इंडिया लोकांनाही माहिती व्हायला लागलं. जर तुम्हाला ती पाहायचं तर रोहिंग्यांची परिस्थिती पाहून घ्या तुम्ही. मग त्याच्यासाठी मी हेच म्हणेल का इंडियन आर्मी तुम्ही जा आणि पुढाऱ्यांनी खरंच त्यांच्या मुलांना आहे ना जाऊन असं सांगा. फक्त निर्मला सीतारामन मॅडम होते, त्यांच्या मुलगी कॅप्टन होती, तर मग मॅडम बजेट बी चांगला दिला असेल का बा, असं आहे का नाही सर. आता बाकीचे आहे त्यांना काही माहितीच नाही. जसे मुलायम सिंग होते, त्यांचे भाऊ होते लान्स नाईक, त्यांनी मुलायम सिंग संरक्षण मंत्री असताना सैनिकांसाठी खूप काही केलं. का भाऊ जेवून सांगा. आता मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळात सांगितलं ना तुम्ही सर, सांगितलं तसं. का शाळेत जसं गेलं कलेक्टर साहेबाच्या पोराला ब्रेकमध्ये पाणी नाही प्यायला भेटलं का संध्याकाळी नळ ठीक होतील, पाण्याची टंकी भरल. सेम आलं ना सर तिथंच. मुलायम सिंग साहेबांचा भाऊ लान्स नाईक होता, एक छोटा शिपाई होता, त्यांनी त्याच्या समस्या तो त्यांना सांगायचा, झालं लगेच त्यांनी तो फंड बिंड रिलीज केला आणि चांगलं झालं. नाही तर आधी आर्मीवाल्यांना काही पगार, आर्मीची काही आवश्यकता अशी म्हणजे फक्त भाषण द्यायपुरती होती, ऑन ग्राउंड नव्हती. पण आता कळलं का काय आहे बा. म्हणून माझी जे इथले आपले पुढारी आणि ते सगळे देशासाठी त्याग करणारेच पुढारी आहे. कोणी भ्रष्टाचारी नाही आहे, कोणी सेल्फिश नाही आहे. मग त्यांनी असं करावं की आपल्या सगळ्या पोरांना पहिलं तर 10वीपर्यंत सरकारी शाळेत टाकावं आणि त्याच्यानंतर ते झाले का एक पोरगा, सगळ्यांचं तर बच्ची बात नाही, एक पोरगा तुम्ही देशासाठी सैन्यात पाठवा. मग मला वाटतं काही प्रश्नच राहणार नाही. सैनिकी शिक्षण मिळालं तर ती तेवढी त्यांच्यामध्ये एक शिस्त आणि देशासाठी जगण्याची प्रवृत्ती पण निर्माण होईल आणि ते येऊन सांगतील. आता समजा एक सैनिक आहे, त्याला काही प्रॉब्लेम झाली, समजा एक मुलगा आहे त्यांचा आणि बॉर्डरवर जास्त टँग टुंग आले, तो लगेच पप्पांना फोन करेल, इकडनं लगेच कारवाई एकदम फास्ट होऊन जाईल ना साहेब. असं त्याच्यामुळं प्रत्येकाने आणि देशाला वाचवण्यासाठी सगळ्यांचाच हातभार पाहिजेच सर. आपण कचरा कुठं टाकतो, त्याला वाटतं मला काय करायचं, अरे जो कचरा उचलणार आहे तो बी आपणच आहे. आपण जापानचे लोक पाहतो, ते आत्ता स्टेडियमचं एक आलं होतं, स्टेडियममधून उठताना त्यांनी तिथल्या सगळ्या बाटल्या, सगळे रॅपर सगळे उचलून घेऊन गेले, ते फक्त जापानीच होते. आणि म्हणून त्यांचं सगळं जग आदर करतं, इन्क्लुडिंग आपण सगळं खूप चांगले पण आपण तिथंच रॅपर फेकणार, गाडीतूनच फेकणार. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या सर तर आपला देश खूप काही चांगला होऊ शकतो असं मला वाटतं. क्या बात आहे बाजेसाहेब, तुम्ही इतक्या छान आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या सर. तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात सर आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे फार फार आभार साहेब. धन्यवाद. श्रोते हो, हे होते सुभेदार मेजर धनसिंग बाजे. आणि खरंच त्यांना ऐकल्यानंतर आपल्या नाशिकसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारत देशासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे ह्याची शिकवण आपल्याला त्यांच्या या
मुलाखतीतून मिळते. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.